आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत आणि चविष्ट आलूची भजी। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे बेसन, अर्धा पाव बेसन घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपल्याला या बेसन मध्ये थोडे कांदे टाकायचे आहे। तर मी इथे एक मोठा आकाराचा कांदा छान असं बारीक कापून घेतली आणि तो टाकून घेत आहे। त्याचबरोबर 2 ते 3 मिरच्या बारीक कापून घेतलेल्या टाकलेली आहे आणि इथे मी आलू टाकत आहे। तर बघा आलू मी सोलून या प्रकारे बारीक कापून घेतलेली आहेत 2 आलू आणि त्यानंतर मी इथे टाकलेली आहे कोथिंबीर। आता आपल्याला या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यापूर्वी आपण याच्यामध्ये थोडासा ओवा टाकूया असं छान असं क्रश करून आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायची थोडीशी हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ। तर मीठ मी इथे अर्धा चमचपेक्षा थोडा कमीच टाकलेली आहे। आता या सर्वांना छान असं मिक्स करून घेऊया। तर बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे आता बनवणार आहोत हे आलूची भजी खूपच चविष्ट लागतात। तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया। पाणी टाकून आता आणखीन छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे भिजवून घेऊया। नॉर्मल आपण कांदा भजी वगैरे बनवतो त्याच प्रकारे आपल्याला पाणी टाकून भिजवून घ्यायचं आहे। लागलं पाणी आपल्याला इथे टाकत जायचं आहे। खूप जास्त पाणी एकाच वेळी नका टाकू, थोडं पाणी टाकून छान असं भिजवून घ्या। तर आता आपण याला छान असं भिजवून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता छान असं भिजवून घेतलेलं आहे। आता आपण याची भजी बनवून घेऊया। तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता, आता यामध्ये आपण भजी सोडूया। मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी फ्राय करायची आहे, कारण आपण याच्यामध्ये आलू कच्चे टाकलेले आहेत आणि कापून टाकलेले आहेत, त्यामुळे आलू शिजले पाहिजे। त्यासाठी आपल्याला मीडियम गॅसवर यांना फ्राय करायचं आहे, अगदी स्लो गॅस पण नका करू। तर बघा मीडियम गॅसवर या प्रकारे आपण ह्या भजी फ्राय करून घेत आहोत। काही वेळानंतर बघू शकता ही भजी छान अशी फ्राय झालेली आहे। आता आपण यांना काढून घेऊया आणि बघू शकता किती छान अशी कुरकुरीत झालेली आहेत। आता आपण यांना काढून घेऊया। मीडियम गॅसवर भजी फ्राय केल्याने यामध्ये जे आपण आलू टाकलेले आहेत ते छान असे फ्राय होतात आणि भजी चविष्ट बनतात। आणि बघू शकता ही आलूची भजी किती छान अशी कुरकुरीत झालेली आहे। आता याच प्रकारे सर्व बनवून घेऊया। त्यासोबतच आता यांच्यासोबत खाण्यासाठी मी इथे थोड्या मिरच्या फ्राय करून घेत आहे। मिरच्या खूपच छान लागतात या भजींसोबत। त्याबरोबरच तुम्ही चाय सुद्धा बनवू शकता, चाय सोबत सुद्धा ही आलू भजी खूपच चविष्ट लागतात। आता मी इथे ह्या मिरच्या या भजींवरच काढून घेत आहे गरमागरम आणि खूपच चविष्ट लागतात ही भजी। एकदा तरी नक्की ट्राय करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, चॅनलला सबस्क्राईब करा।